शहरात 7,600 कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठं जाता, दिवसा कुठं जाता, कुणाबरोबर फिरता, काय करता, गार्डन मध्ये कुठं गुलू फिरता. अरे ज्यांच्या अंगात पाणी नाही ते पाणी रोज काय देणार. त्यांचे इंटरेस्ट ज्याच्यातनं कमिशन जास्त मिळेल ते काम करायचं. मग कमिशन कशात मिळेल? मग कुत्र्यांची नसबंदी त्याच्यात कमिशन. आता 7.5 कोटीचा आकडा यांनी सांगितला. अरे का 6.5 करोड असली कसली नसबंदी केली? काय सोन्याचं काय उपयोग वापरलं काय तिथं? मी बोलताना तर दादा विचार करून बोलतो, कारण मागेच एकदा चुकलोय त्याची जबरदस्ती फार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 चव्हाण साहेबांच्या इथं बसलो होतो. आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, पण तेव्हापासून चुकलो नाही. टाळ्या वाजवा आणि मला खुश करा तरी मी चुकणार ना. कारण नेता बोलता बोलता टाळ्या पडायला लागला की ती घसरायला लागतो. पण मी माझं दुसऱ्या पदात सांगतो, घसरायचं नाही, घसरायचं. 139 त्याच्या 100 लोक माझे निवडून द्या, मी हे सगळे प्रश्न तुमच्या मार्गी, सगळे प्रश्न मार्गी लागले. जो गुंडगिरी करत असेल, जो दहशत करत असेल, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंधित असू द्या, कुठल्याही, त्याचा आम्ही विचार करणार नाही. त्याच्यावर जर 4-5 केसेस दाखल झाल्या तर पहिल्यांदा हद्दपार, तडीपार, हद्दपार पण नाही तडीपार, आणि तडीपारनं पण शहाणा जागेवर नाही आला तर मोक्का, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. बातमी आहे चिंचवड येथून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नूतन कार्यकारिणी पदवाटप कार्यकर्ता मेळावा चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी अजितदादांनी विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. यावेळी व्यासपीठावर आमदार अण्णा बनसोडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, प्रवक्ते योगेश बहल, माजी महापौर संजोग वागेरे पाटील, मंगला कदम, अपर्णा डोके, डॉक्टर वैशाली घोडेकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, युवक अध्यक्ष इम्रान शेख, ज्येष्ठ माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, विठ्ठल उर्फ नाना काटे, चारही विधानसभा अध्यक्ष राहुल भोसले, पंकज भालेकर, श्याम लांडे, विनोद नडे, राष्ट्रवादी युवक राज्य कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, पिंपरी चिंचवड शहर विद्यार्थी अध्यक्ष यश दत्ता साणे, प्रशांत शितोळे, पदवीधर मतदारसंघ अध्यक्ष माधव पाटील, तसेच असंख्य माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाल्याने अनेकांना व्यासपीठासमोर खाली बसावे लागले, तर आजूबाजूच्या विंगेत व्यासपीठाच्या मागे आणि समोर खूप कार्यकर्ते उभे होते. यावेळी महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनी सर्वांचे स्वागत केले. माजी महापौर प्रवक्ते योगेश बहल यांनी मनोगत व्यक्त केले, तर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रास्ताविक करत माजी शहराध्यक्ष पदावर निवड केली, माझ्यावर विश्वास टाकला आणि मी खात्री देतो की येणाऱ्या निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन आम्ही 100 पेक्षा जास्त नगरसेवक या शहरात निवडून आणून पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता या शहरात आणणार असल्याचे जाहीर केले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी. पाहुयात. काल पहिल्यांदा बऱ्याच महिन्यांनी 1 करोनानी पेशंट मुंबईमध्ये दगावला. हळूहळू संख्या वाढतीये. आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्हाला तर आज बऱ्याच दिवसांनी बिन मास्कचा अजित पवार बोलताना पाहायला मिळाला 2 वर्षांनी. नाही तर माझ्या एवढा मास्क मी आणि मुख्यमंत्री किंवा राजे चोपे आम्ही ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करायची असते, हे माझं मन मला सांगत असतं. आणि त्यामुळं तुम्ही बघा आता सोनिया गांधींना कोरोना झाला,
त्या मनसेच्या राज ठाकरेंना कोरोना झालाय. सांगायचं तात्पर्य हे कृपया हसण्यावर घेऊ नका, ह्याच्यात वेगळं काही नाहीये. मला तुम्हाला हे सांगायचं की कोरोना गेलेला नाही. फार म्हणजे आता सगळं आता अलबेल आहे असं समजण्याचं कारण नाही. काळजी घ्यावी लागेल. काळजी नाही घेतली तर काही कठोर निर्णय लादावे लागतील जे तुम्हाला आवडणारे नाही. त्याच्या संदर्भामध्ये मी आता कालच मी आणि राजेश टोपेने जाऊन बूस्टर घेतला डोस. त्याच्या संदर्भात आज मला वाटतं ह्याला पण सोशल मीडियाला आमचा फोटो आलाय बूस्टर. पहिले 2 वॅक्सिन घेतलेले असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस घ्यायचा का नाही ते हो म्हणले तर घ्या. मगाशी मला एकाने सांगितलं दादा बूस्टर डोस घेतल्यावर काय अमकं होतंय तमकं होतंय. डॉक्टरच्या सल्ल्याने योगेश घ्या ना, डॉक्टरच्या सल्ल्याने. योगेशने मला सांगितलं म्हणून मी त्याला तसं म्हणतो. मी जेवताना विनोदकडे होतो जेवायला, त्यावेळेस तो माझ्या समोरच बसला होता. तो म्हणला दादा, मी म्हणलं बूस्टर डोस घेतला. म्हणलं दादा लय त्रास होतोय तुम्हाला माहिती नाही. म्हणलं लगेच होतोय का 4 दिवसांनी. मी त्याच्याशी बोलताना माझा अजून 24 तास पण झाले नाहीत. मी काल 4:30ला घेतलंय. त्याच्यावर म्हणलं काय आता हे शाळा सांगतोय मला. मित्रांनो त्याच्यात तथ्यही असेल तरी तपासलं पाहिजे. म्हणजे मी त्याच्या नाकारत नाही, कारण सगळ्या बाजू आपण पडताळून बघितल्या पाहिजे. पण सांगायचं तात्पर्य की आपण प्रत्येकाने आपापली काळजी घेतली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात पोलीस पेट्रोलिंगच्या करता 50 अत्याधुनिक स्मार्ट बाईक मोटरसायकलचं हस्तांतर केलं. आता तुमच्याकडे आयुक्त म्हणून शिंदे आलेले. शहरातील वाहतुकीची कोंडी, शहरातली गुन्हेगारी, शहरातील चोऱ्यांच्या बाबतीमध्ये पोलिसांच्या पथकामार्फत पेट्रोलिंग करण्याकरता अत्याधुनिक स्मार्ट बाईक मोटरसायकल ह्याचा फायदा होणार. आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या बजाजच्या मोटरसायकल आपण तिथं दिलेल्या आहेत. आणि याद्वारे पोलीस विभाग कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याला मदत होणार आहे. मी त्यांना सारखं सांगतोय पोलीस विभागाला, आपल्याच दिलीप वळसे पाटलांकडे ते खातं आहे, प्रमुख म्हणून पद आहे गृहमंत्री. पण तुम्हाला वाहनं पाहिजेत, वाहनं घ्या. मोटरसायकल पाहिजेत ते घ्या. स्टाफ पाहिजे ते घ्या. पोलीस स्टेशन मंजुरी करून द्यायच्या ते घ्या. तुम्हाला आयुक्तालय बांधायचे ते घ्या. जे जे काही पाहिजे ते देण्याची आमची तयारी आहे. आम्हाला इथं कुठल्याही समाजातल्या घटकातल्या आया बहिणीला रात्री अपरात्री निर्धास्तपणे फिरता आलं पाहिजे. तिला सुरक्षित त्याकरता जो गुंडगिरी करत असेल, जो दहशत करत असेल, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंधित असू द्या, कुठल्याही, त्याचा आम्ही विचार करणार नाही. त्याच्यावर जर 4-5 केसेस दाखल झाल्या तर पहिल्यांदा हद्दपार, तडीपार, हद्दपार पण नाही तडीपार. आणि तडीपारनं पण शहाणा जागेवर नाही आला तर मोक्का. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला कारण नसताना कुणाला त्रास द्यायचा नाही. आमच्या पोलीस यंत्रणेला पण भरपूर बाकीची कामं आहेत. पण जर काहींचा स्वभावामध्ये बदलच होत नसेल, त्यांचं वागण्याचं तसंच कारण राहत असेल, तर मग मात्र या संदर्भामध्ये आपण हे पण दिलंय. आणि आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बद्दल पण जवळपास 88 चौकामध्ये गृह खात्याच्या द्वारे 297 कॅमेरे आणि मनपाद्वारे 2200 कॅमेरे आपण बसवले. आणि आता आज मी ज्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये ते पूर्ण झाल्यानंतर शहरात 7600 कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठं जाता, दिवसा कुठं जाता, कुणाबरोबर फिरता, काय करता, गार्डन मध्ये कुठं गुलू फिरता, गमतीचा भाग जाऊ द्या. पण 7600 कॅमेरे तिथं बसणार आहेत. हे कुणावर काही त्रास द्यायला किंवा हे करायला नाही, फक्त देखरेख करायला की कुणी चुकू नये, कुणाचा पाय घसरू नये, कुणी त्याच्यामध्ये हळूच काही सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर हळूच खिशात काही टाकू नये. असतो काही चांगल्या लोकांना तशी सवय असते.
आपण बघतो कॅमेऱ्यामध्ये कधी कधी. ह्या संदर्भामध्ये आपण हे काम करतोय. आम्ही हे नुसतं इथं नाही, मी सीपीला आणि पीसीएमसी कमिशनरला सांगितलंय, ज्या चांगल्या बँका आहेत आपल्या इथं, बँका बऱ्याच चांगल्या आहेत, सहकार मधल्या पण बँका आहेत, इतर बँका आहेत, त्यांनी पण आपल्या किंवा चांगले ऑफिसेस आहेत, चांगल्या कंपन्या आहेत, त्यांनी पण त्यांच्या बाहेर ऑफिसच्या कॅमेरे लावावेत. कधी कधी त्याही कॅमेऱ्याचा उपयोग गुन्हेगार शोधण्याच्या करता होऊ शकतो. हा अनुभव राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आपण घेतलेला आहे आणि म्हणून शहरातली कायदा सुव्यवस्था उत्तम ठेवण्याच्या करता हा सगळा खटाटोप आपण त्या बाबतीमध्ये करतोय. 13 ते 17 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना तिथं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 2005 साली तिथला परिसर कसा होता तिथं फोटो लावलाय. मग 2007ला, 2012ला, 2013ला कसे बदल होत गेले. आपण महानगरपालिकेचं पाणी तिथे दिलेले, फार चांगल्या पद्धतीचं काम तिथं चाललेलं आहे. उद्याच्या काळामध्ये त्यांना अजून मदत पाहिजे. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, पवना डॅमला आणि खडकवासला डॅमला आम्हाला मदत पाहिजे. मी ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की इथं आपल्याला परवानगी त्यांना द्यायची. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याच्या करता ऑलिम्पिक मध्ये ते त्या ठिकाणी कसं यश मिळवतील अशा पद्धतीनं खेळाडू तिथं तयार होतील अशी व्यवस्था आपण केलेली आहे. की जसं पाठीमागच्या काळामध्ये आमच्या विचाराचं सगळ्या महानगरपालिकेची लोक असायची रुलिंग पार्टी म्हणून, त्यावेळेस मी सांगायचो हे JRD टाटा उड्डाणपूल नाव सगळ्यांना ते योग्य वाटायचं. मी सांगायचो इथं मदर टेरेसा उड्डाणपूल नाव सगळ्यांना बरं वाटायचं. आपलं IT मुळे जगाच्या सगळीकडं पिंपरी चिंचवडचं नाव पोहोचलंय. माझी हात जोडून विनंती, जरूर माझ्याही घरातले किंवा इतरांच्याही घरातले हे नावं तुम्ही भावनिक होऊन देता. तुम्ही राजमाता जिजाऊंचं नाव काही भागात दिलं पाहिजे, सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं पाहिजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची नावं दिली पाहिजे. किती मोठी मोठी महान पुरुष होऊन गेलेले अशांची नावं द्या ना, की जे पाहिल्यानंतर देखील सगळ्यांना अभिमान वाटेल. मी दुसऱ्याचा कुणाचा अनादर करतो हे कृपा करून समजू नका. मी आपल्या शहराच्या भल्याचं काय ते तुम्हाला सांगतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं हे जे काही मोठे मोठी लोक होऊन गेली की त्यांचा नाव घेतलं तरी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर येतो, अशा पद्धतीनं पुढे तरी या गोष्टीचा विचार बारकाईनं केला पाहिजे. मी मगाशी विचार करत होतो की बाबा नगर विकास खात्यातनच काही असे आदेश काढावे का, किंवा हे महापुरुष होऊन गेलेले आहेत, ह्या महिला होऊन गेलेल्या आहेत, त्यांच्या संदर्भात ह्याच्यापेक्षा जास्त कुठं काही करायचं नाही. करायचं झालं तर फार मंत्रालयाची परवानगी घ्यायची, असं काही करता येतं का, ह्याचा जरा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्याचबरोबर चिखलीचं जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत असतानाच मला ह्या गोष्टी कळल्या की त्याच्यातनं खरं तर 5 वर्ष यांनी काय केलं कुणाला माहिती. अजून रोज तुम्ही पाणी देऊ शकत नाही. अरे ज्यांच्या अंगात पाणी नाही ते पाणी रोज काय देणार आहे. मी तुम्हाला शब्द देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्या, नाही तुम्हाला रोज प्यायला पाणी दिल्याचं नाव आहे. कारण तशा पद्धतीने तुम्ही म्हणाल जादूची कांडी फिरवणार आहे का, जादूची कांडी फिरवणार नाही. तुम्हाला जे काही 267 MLD पाणी 2 धरणातनं दिलेलं आहे ते पाणी तुमच्या सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार, जे आजपर्यंत दुर्दैवाने झालं. त्याच्याकरता युद्ध पातळीवर काम करावं लागतं. परंतु त्याच्यात होतं काय, यांचे इंटरेस्ट ज्याच्यातनं कमिशन जास्त मिळेल ते काम करायचं. मग कमिशन कशात मिळेल, मग कुत्र्यांची नसबंदी त्याच्यात कमिशन. आता 7.5 कोटीचा आकडा यांनी सांगितला. अरे का 6.5 करोड असली कसली नसबंदी केली, काय सोन्याचं काय उपयोग वापरलं काय तिथं, आणि ते पण करू नका. ते बरोबर नाही. आमच्या पिंपरी चिंचवडकरांचा पैसा आहे हा, अजित पवारच्या घरचा पण पैसा नाही, दुसऱ्याही कुणाचा घरचा पैसा नाही. हा इथल्या कष्टकऱ्यांच्या कष्टातनं उभा राहिलेला करोडपानी आलेला पैसा आहे.
आणि ह्या पद्धतीनं वागणूक नागरिकांना मला सगळ्यांना सांगायचंय, बाबांनो आता मी पालकमंत्री आहे, आता त्या ठिकाणी कुणी नसल्यामुळं मला तिथं आदेश देता येतात, परंतु उद्या माझ्या विचाराचे नगरसेवक निवडून द्या, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, म्हणजे तुम्हालाही सगळ्या स्लीपरकरांना वाटेल अरे मध्ये याला 5 वर्ष नाही संधी दिली, ती जरा चूकच झाली, आपलं थोडस आपण बॅकफुटवर गेलो, तो बॅकलॉग भरून काढून आपलं शहर एक देशातलं नामांकित शहर, स्वच्छ शहर, आरोग्याच्या सर्व सुविधा असणारं शहर, शिक्षणाच्या सर्व चांगल्या प्रकारच्या सुविधा असणारं शहर, गोरगरिबांना चांगली हक्काची घरं मिळवून देणारं शहर आणि क्रीडांगण, उद्यान, जॉगिंग ट्रॅक अशा पद्धतीनं ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा देखील पूर्ण करणारं शहर, सुरक्षितताला प्राधान्य देणारं शहर, अशा पद्धतीनं ह्या शहराची ओळख आपण त्या ठिकाणी निर्माण करून दाखवू हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्माण केलेला आहे. आणि या सेलच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय होऊन काम केलं पाहिजे. नाही तर मला तिकीट मिळेल का, मग मला तिकीट मिळणार असेल तरच मी काम करणार, तुला तिथं काढूनच टाकतो असं नाही. मला मिळू किंवा माझ्या सहकार्याला मिळू किंवा आणखी पक्षाला जे योग्य वाटेल त्याला मिळू, हे भूमिका प्रत्येकाने मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि आता राज्यात काय झालंय, काही व्यक्ती जाणीवपूर्वक संस्था संघटनांकडून समाजामध्ये जातीच्या धर्माच्या नावाचं विष पेरण्याचं काम हे सुरू आहे. आपण पण चुकता कामा नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही कार्यकर्त्यांनी कुठेही आपला तोल म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्या संदर्भात अहिंसेच्या मार्गाने जे काही आंदोलन करण्याच्या करता तुम्हाला मुभा आहे ते तुम्ही करू शकता, ते तुम्ही तुमचं कोणी डावलू शकत नाही. पण एकंदरीतच जे वातावरण आहे आणि अशा प्रकारचे परिणाम संबंधितांना भोगावे लागतात, लोक ह्या गोष्टी लक्षामध्ये ठेवतात आणि शिक्षा देतात. याची शिक्षा चुकणाऱ्यांना निश्चितपणे मिळणार. आपली लोक चुकली तर आपल्या लोकांना मिळेल, विरोधी पक्षाचे चुकले तर त्यांना मिळेल, इतर कुठल्या पक्षाचे चुकले तर त्यांना मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न काहींनी केला. कशा करता? काय करायचं तुमच्या घरी करा ना बाबा, तुम्हाला कुणी अडवलंय? कारण मी उठायचं आणि भोसरीला जाऊन अजित गव्हाण्याच्या घराच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणा. अरे तुला तुझं काठेवाडीचं घर काही कमी पडलं का? बारामतीच्या घरी कर, फार तर फार देवगिरी तुला सरकारने दिले तिथं कर. हे जे काही आहे दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला नाही. तुम्ही तुमच्या धर्माचा, तुम्ही तुमच्या जातीचा, तुमच्या पंथाचा जो काही आदर करायचा तो करा, तुमचे जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या करा, परंतु त्याच्यातनं दुसऱ्याला त्रास होता कामा नये. हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे जे काही इश्यू जाणीवपूर्वक काही राजकीय पक्ष निर्माण करतायत त्याच्या मागं फरफटत जाण्याचं अजिबात कारण नाही. आपलं काम लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आहे, लोकांच्या समस्या दूर करण्याचं काम माझ्या राष्ट्रवादीचं आहे, राज्याच्या विकासाच्या योजना पुढे नेण्याचं, आणि हे काम आपण करत राहिलं पाहिजे. कालच मी अनिल परबांनी ई मोटरबाईक, ई ऑटो रिक्षा, ई कार आणि बस, काल मी 74 वर्ष पूर्ण झाली, 75व्या वर्षात पदार्पण झालं. त्यावेळेस एक एसटी तिथल्या वडाच्या झाडाखालनं स्वारगेट वरून इथून सोडली होती, ती गेली होती शिवनेरीला. तशी काल अतिशय सुंदर एअर कंडिशन असणारी ई बस, आवाज नाही काय नाही, इतकं लक्झरियस, आतमध्ये तुम्ही बसल्यावर तुमच्या स्वतःच्या गाड्या घरी ठेवा आणि त्या बसमध्ये बसून नगरला जा, इतकी चांगली ही आपण सुरू केलेली. पहिल्या टप्प्यामध्ये महत्वाचे रूट आपण घेतलेले आहेत, पण हळूहळू माझा स्वतःचा प्रयत्न आहे संपूर्ण राज्यात सगळ्या बेस एसटी बसेस तशा पद्धतीनं करायच्या, इथल्या PMPMLच्या बसेस तशा करायच्या, बेस्टच्या पण बसेस करायच्या. पोल्युशन पण कमी झालं पाहिजे, आवाजाचं पण पोल्युशन कमी झालं पाहिजे आणि लोकांना पण आल्हाददायक प्रवास करता आला पाहिजे. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट अतिशय चांगलं, बरं दरवाजे वगैरे चकाचक,
आतमध्ये एअर कंडिशन. फक्त मी आता त्यांना काल सांगितलंय, मी जाहीरपणे सांगितलं नाही, म्हणलं त्या बसेसमध्ये जो आपला कंडक्टर असेल त्याच्याकडं काही गोळ्या देखील ठेवा. म्हणजे कसल्या? म्हणलं मळमळायला लागलं तर त्याला ती गोळी द्या. नाहीतर आता कसं आपली बस असली की आपण काचवर करतो, ती बाहेर, आता ती आतच केल्यानंतर घमघमाटच नगरपर्यंत काय लोक म्हणतील चांगला आल्हादायक प्रवास चालला. त्यापेक्षा ते म्हणजे गमतीचा भाग नाही, फॅक्ट आहे. उद्याच्याला खूप जणांना गाडी लागती, बस लागती, एसटी लागती, तर त्याच्यातनं इतरांना पण त्रास होता का? म्हणजे मी मागाशीच सांगितलं, तुम्ही तुमचा हनुमान चालीसा घरामध्ये म्हणा, परंतु इतरांना त्रास देऊ नका. अशा पद्धतीनं ह्यामध्ये आपण ह्या गोष्टी करतोय. आता हनुमान मारुतीराय पण म्हणत असेल, अरे माझा जन्म कुठं झाला ते मला माहिती, तुम्ही का वाटत? बरोबर म्हणत असतील. कोण म्हणते कर्नाटकात, कोण म्हणते नाशिकात, कोण म्हणते युपीत, कोण म्हणते कुठं. अरे ठीक आहे ना, झाला होता ना, ते मारुतीरायच आहे ना. आता काही कुठलं तरी वेगळं सांगून काही उपयोग आहे का? आपल्याला शनिवार धरायचंच आहे मारुतीचं, तिथं जाऊन दर्शन घ्यायचंच आहे. पण ह्याच्यातनं जे लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललंय, इथं जन्म आणि म्हणताना गप्प बसव का, ती माईक घेऊनच काय चाललंय. म्हणजे हे बरोबर आहे का? तुम्ही मला सांगा ना, हे पटतंय का तुम्हाला? आम्ही त्यांना म्हणत महाराज 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 मारायला लागले. काय आम्ही करावं काय ते काही कळत नाही. श्रीलंकेमध्ये जाऊन काय झाले बघा. त्या पंतप्रधानाचं घर जाळून टाकलं, खासदार आमदारांना तर गाडीत बसून तलावातच दिलं. आणि पोलीस प्रमुख पुढं पळतोय, मागे लोक त्याला मारतात. असं कधी बघितलंय? कायदा सुव्यवस्था काही राहिली तिथं? पेट्रोल मिळेना, डिझेल मिळेना, साखर मिळेना, जीवनावश्यक वस्तू मिळेना. हे जे काही प्रकार आहे, तीच गोष्ट पाकिस्तानला. पाकिस्तानमध्ये देखील परिस्थिती काय, पंतप्रधानाला पद सोडावं लागलं. ह्या ज्या काही गोष्टी घडतात, तुम्हाला असं वाटेल की काय आपण पिंपरी चिंचवड मध्ये बसलोय, काय तिकडे झालं असेल, आपल्याकडे कधी काय होईल कळणार पण नाही, वेळ निघून गेलेली असेल. जरा जागृत व्हा, जबाबदार नागरिक बना, पुढच्या भावी पिढीचं डोक्यात विचार आणा. राज्यावर देखील त्या गोष्टीचा, आता मी काल सांगितलं की आमचे 29,000 वर काही कोटी रुपये जीएसटी राहिलेला आहे. तो 19-20 आहे, 20-21 आहे, 21-22 आहे, आणि त्याच्यानंतर 14,145 कोटी रुपये परवा मिळाले. बाकीच्या सगळ्यांना मिळून 86,000 कोटी रुपये सोडले. ठीक आहे, चांगलं केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. केंद्र सरकारने सोडले. आता त्याच्यात 15,000 कोटी रुपये राहिले. मी त्याच्यामध्ये सांगितलं तरी एक पट्टे म्हणला, अजित पवारचं गणित चुकीचंच आहे. तुझं बरोबर आहे. काय कोणी बडबडतं, काय करतं, ह्याचा नीटपणे मी बोलताना तर दादा विचार करून बोलतो. कारण मागेच एकदा चुकलोय त्याची जबरदस्ती फार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 चव्हाण साहेबांच्या इथं बसलो होतो. आता नाही चुकायचं, आता नाही चुकायचं, पण तेव्हापासून चुकलो नाही. टाळ्या वाजवा आणि मला खुश करा तरी मी चुकणार ना. कारण नेता बोलता बोलता टाळ्या पडायला लागला की ती घसरायला लागतो. पण मी माझं दुसऱ्या पदाला सांगतो, घसरायचं नाही. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु माझा आज ज्या पद्धतीनं महागाई वाढली, खरोखरीच गोरगरिबांना जगता येत नाहीये, त्यांच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. मी 1,000 कोटी रुपयाची सवलत, मी म्हणजे सरकारने, मी नाही तर सारखा मीच म्हणत होता, उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या बरोबरचं जे आघाडीचं सरकार आहे ते, त्याच्यातलं मी एक घटक. तर आम्ही लोकांनी त्याच्यामध्ये 13.5%चा 3%वर टॅक्स आणला. त्याच्यावर आया बहिणीचा गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 1,000 कोटी रुपयाची बचत झाली वर्षभराच्या काळात. पण आम्ही कमी करतोय, हे तिकडचे वाढवतात. आता करायचं काय? हे जे काही दुटप्पी भूमिका आहे ही बरोबर नाहीये. राष्ट्रवादी शहराला पुन्हा
नावलौकिक मिळवून देणारा पक्ष आहे, आपला सर्वांचा पक्ष आहे. हे आपलेपणाची भावना प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा आणि प्रत्येकाने दारादारात घराघरात मनामनामध्ये राष्ट्रवादी पोहोचवण्याचं काम करा. पहिल्यांदा स्वतःच्या मनात राष्ट्रवादी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पोचवा, मग दुसरीकडे जावा. नाहीतर तुमचंच मन डबल माइंड असेल, इकडे काय इकडे, इकडे काय इकडे, तर खुशाल मला सोडून जावा, कुठं जायचं तिकडे. अशा खूप काही गोष्टी करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस सांगत नाही, पण तुमच्या एक गोष्ट एक लक्षात आली असेल की याचा फार बारकाईनं आपण अभ्यास केला. मधल्या काळामध्ये बरेच जण म्हणायचे दादा येत नाही, दादा येत नाही, काय दादा अजून नाराजच आहे काय, रुसलेच काय, फुगलेच का, तसं काही नव्हतं. करोनाच्या काळामध्ये मला मर्यादा होत्या. मी आलो की गर्दी होते. उद्या तेच दाखवलं असतं, बघा हेच नियम करतायत, 50 माणसं पाहिजेत, 100 माणसं पाहिजेत आणि यांचीच हजारो माणसं कसे हेच नियम तोडतात. त्याच्यामुळे मी ते टाळत होतो. आता नियम काढून टाकलेले आहे. नियमाची बंधनं आपण आता पूर्णपणे थांबवलेली आहेत. त्याच्यामुळं माझ्या तिथं गोष्टी येणं सुरू होईल. फक्त जे सकाळी उठतात त्यांना समाधान मिळेल, परंतु सूर्यमुखीवाल्यांना खूप त्रास होणार आहे. कारण मी आता आज तरी 6:55 आलो, पुढच्या वेळेस 5:55 येणार आहे. त्याच्यामुळं विचारतो नाही, मी लवकर येऊन मला ती पाहणी करायची ना, मग लोक इतकी गर्दी करतात की मला पाहणीच करता येते. बरं चिडून पण चालत नाही. 2 वर्षांनी आलं ते पण बाबा चिडतोय, हे जर स्वभावच जाईना, तर काय करता. त्याच्याकरता लवकर आलं म्हणजे गर्दी कमी राहते. जे कोणी मला पाहिजे ते तिथं असतात, ते तिथं उभे राहतात. मी माझी कामं सांगू शकतो, पुढे जाऊ शकतो. तुम्ही शांतपणे उठून आंघोळ करून बाहेर पडल्यावर तुम्हालाही रस्ते चकाचक मोकळे. कारण माझा कन्वॉय जाताना ट्रॅफिक थांबतं, पुन्हा तुम्हाला थांबावं लागतं. त्यापेक्षा तुम्हालाही त्रास नको आणि मलाही त्रास नको. अशा पद्धतीनं माझं नियोजन आहे, पण मी येणार आहे, काळजी करू नका. या पद्धतीनं आपलं काम चालेल. आणि आज मी कुणालाच त्या राजेश पाटलालाही सांगितलं नव्हतं की मी 6:55 येईल. मी निघालो, मग ते नंतर एक म्हणजे पण त्यांना वाटलं होतं की बाबा अर्धा तास येतो, ती बाबा माझ्याही आधी येऊन तिथं थांबला होता. पण ह्याच्यातनं आपली सगळ्यांची सवय सकाळी लवकर उठून कामाला लागायचं, चांगल्या कामाला. तशा पद्धतीनं आपण म्हणजे उगीच एकमेकाची खेचणाखिची करायची त्या कामाला नाही. आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला लागून लोकाभिमुख कारभार करण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी आणि माझी सगळी टीम ही तुमच्या करता काम करायला तयार आहे. तुम्ही पण तशा पद्धतीनं मला साथ द्या, हीच आग्रहाची नम्रतेची विनंती करतो आपल्याला.